नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहतात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट स्टार्ट केलेला आहे। यामधला सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन संपलेला आहे आणि त्यामध्ये आज आपण प्रॉब्लेम सेट 2 ला सुरुवात करत आहोत। आपण जर या चॅप्टरवरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर अगोदर पूर्ण सर्व सिरियलने व्हिडिओ पाहावेत, म्हणजे सर्व संकल्पना, सर्व न्यूमरिकल, सर्व एक्झाम्पल्स हे आपल्याला सॉल्व करण्यासाठी अवघड जाणार नाही आणि त्याच्यावरच आधारित आता प्रॉब्लेम सेट आहे ते प्रॉब्लेम सेट आपण पाहत आहोत। तर आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन आले असतील चॅनलवर त्यांनी सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। तर प्रॉब्लेम सेट 2, in that third question, find the value of the discriminant for each of the following equation। तुम्हाला माहिती आहे डिस्क्रिमिनंट हा अतिशय इम्पॉर्टंट रोल प्ले करतो रूटचं नेचर ठरवण्यासाठी। म्हणून आपल्याला एखाद्या वेळेस रूट कसे आहे, रूटचं नेचर कसं आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिमिनंटचीच व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागते। त्याचबरोबर अजून क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं असेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला स्टार्टिंगला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची असते, काढत असतो आपण कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी, बरोबर आहे। मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ही काढता आली पाहिजे। मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, दिलेलं इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आणि त्याच्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं। क्वाड्रॅटिक कोएफिशियंट, लिनियर कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट म्हणजे एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट असतो तो ए, याला क्वाड्रॅटिक कोएफिशियंट म्हणतात। लिनियर कोएफिशियंट म्हणजे एक्स म्हणजे जे काही मधलं टर्म असतो तो लिनियर कोएफिशियंट असतं, म्हणजे त्याला आपण बी म्हणतो। आणि सी म्हणजे कॉन्स्टंट, या तिघांची व्हॅल्यू काढण्यासाठी सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो, म्हणजे एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी शॉर्ट क्वेश्चन एका मार्कासाठी। तर हे आपल्याला फार बेसिक्स पूर्ण क्वेश्चन्स आहेत आणि आपल्याला याचे मार्क्स 100% मिळत असतात। म्हणून आपण आता ह्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू काढण्यासाठी एबीसीच्या व्हॅल्यू काढू आणि नंतर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू। तर हे दिलेलं इक्वेशन या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म मध्येच आहे, म्हणून काहीही विचार न करता आपण याला कंपेअर करा। स्टँडर्ड फॉर्म असलेलं इक्वेशन आपलं जे आहे ay² + by + c = 0। म्हणून कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन वी गेट a = 2, b -1 and c = 2। now the value of discriminant, it is denoted by the letter delta। discriminant delta is equal to b² - 4ac। so delta is equal to value of b is -1 -4 into a is 2 and c is again 2। delta is equal to -1² 1 minus as it is 4 2s are 8, 8 2s are 16। so delta is equal to -15। as we know that this delta is less than 1, हे डेल्टा लेस दॅन 1 आहे, सॉरी लेस दॅन 0 आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगता येतं की रूट्स कसे आहेत, रूट्स आर नॉट रियल, रूट्स हे रियल नसतात। आपल्याला जर विचारलं पुढे एक्सटेंड क्वेश्चन केला तर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो, otherwise this is the answer। delta is equal to -15, the value of discriminant। next 5m² - m is equal to 0। this is also in a standard form, so here a is equal to 5, b is equal to -1 and c is equal to nothing, that is 0। therefore discriminant delta is equal to b² - 4ac। so delta is equal to b² means -1² -4 into a is 5 and c is 0। so delta is equal to -1² is 1 minus 4 into 5
20 into 0 means 0, delta is equal to 1 minus 0 means 1. So this is the value. रूटचा जर विचार करायचा झाला तर हे कसं आहे, इट इज ग्रेटर दॅन 0 and when the value of discriminant is greater than 0 then roots are real and unequal. After that, root 5 square minus x minus root 5 is equal to 0. Compare this equation with equation of quadratic equation with standard form of quadratic equation. Then we get a is equal to root 5, b is equal to minus 1 and c is equal to minus root 5. Then b square minus 4ac, that means delta is equal to discriminant delta is equal to b square minus 4ac. Therefore delta is equal to b square means minus 1 square minus 4 into a is root 5 and c is minus root 5. So delta is equal to minus 1 square 1 minus into minus plus root 5 into root 5 into 4 20. So delta is equal to 21. This is the value of discriminant. Next question, if one root of the quadratic equation 2x square plus kx minus 2 is equal to 0 is minus 2, then find the value of k. आपल्याला या क्वाड्रेटिक इक्वेशनचं हे एक रूट आहे असं दिलं, -2 हे याचं रूट आहे असं, एक रूट आहे असं दिलं आणि त्यावरून आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याला माहित आहे की हे जर रूट असेल तर या रूटची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये जर ठेवली क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये तर ते क्वाड्रेटिक इक्वेशन सॅटिस्फाय होतं आणि म्हणून त्या कंडिशनचा आधार घेऊन आपल्याला यामध्ये असलेलं अननोन जे लेटर आहे के, त्या के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याला दिलेला आहे -2 इज द रूट ऑफ गिवन quadratic equation. Therefore substituting x is equal to -2 in equation, quadratic equation, 2x square plus kx minus 2 is equal to 0. यामध्ये ही व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे कारण हे रूट आहे हे दिलंय म्हणून ही व्हॅल्यू ठेवल्याच्या नंतर काय होईल, ही साइड इज इक्वल टू ही साइड म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. म्हणून हे 2x square plus kx minus 2 is equal to 0. Here 2 as it is, in place of x put -2 whole square plus k into again the value of x is -2 is equal to 0. 2 into -2 square means 4 plus into minus -2k -2 is equal to 0. 4 2s are 8 -2k -2 is equal to 0. 8 minus 2 means 6 -2k is equal to 0. -2k is equal to -6. Therefore 2k is equal to 6. K is equal to 6 by 2. Therefore k is equal to 2 3s are. So the value of k is equal to 3. अशा टाइपचे नेहमी एक्झामला क्वेश्चन विचारतात. लक्षात ठेवा के ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे आणि अतिशय सिंपल असतं 2 मार्कासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, 2 रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर गिवन, फ्रेम द इक्वेशन. आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचे त्याचं. हे 10 आणि -10 अल्फा, पहिल्याला अल्फा म्हणा दुसऱ्याला बीटा, त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये हे अल्फा हे बीटा आहे, अल्फा आणि बीटा, ह्या अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू दिल्यात आणि तुम्हाला ते इक्वेशन तयार करायचे. तर आपण अगोदर लिहूया, ही अल्फाची व्हॅल्यू आहे, अल्फा इज इक्वल टू 10
अँड बीटा इज इक्वल टू -10. तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. म्हणजे ब्रॅकेटमध्ये दोन रूट्सची ॲडिशन आहे आणि नंतर दोन रूट्सचा प्रॉडक्ट आहे. मग आपण काय करू, दोन रूट्सची ॲडिशन एकदा घेऊ आणि दोन रूट्सचा प्रॉडक्ट घेऊ, म्हणजे डायरेक्टली आपल्याला त्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवता येईल. म्हणून अल्फा प्लस बीटा घेऊ. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 10, अल्फाची व्हॅल्यू 10 आहे, प्लस मायनस बीटा प्लस मायनस बीटाची व्हॅल्यू -10 आहे. 10 प्लस और मायनस मायनस that is equal to 0. then alpha into beta product घ्या आता, 10 into -10. therefore alpha into beta is equal to 10 into 10 means 100. आता आपल्याला ह्या दोन्हीही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. एक आहे अल्फा प्लस बीटा, त्याची व्हॅल्यू आहे 0 आणि त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू आहे -100. आता आपल्याला इक्वेशन माहित आहे. therefore required quadratic equation x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. आता ह्या व्हॅल्यू ठेवून द्या. एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे 0 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे -100 इज इक्वल टू 0. दॅट मीन्स एक्स स्क्वेअर 0 ने याला मल्टिप्लाय केलं 0 होतं, प्लस इंटू मायनस मायनस 100 इज इक्वल टू 0. सो दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट, याला अल्फा याला बीटा. पहिल्याचं अल्फा इज इक्वल टू 1 मायनस 3 रूट 5 अँड बीटा इज इक्वल टू 1 प्लस 3 रूट 5. नेहमीप्रमाणे आपण इथं काय केलं, अल्फा आणि अल्फा प्लस बीटा नंतर अल्फा इंटू बीटा ह्या व्हॅल्यू काढल्या, कारण डायरेक्टली ठेवता येतं. म्हणून आपण अगोदर अल्फा प्लस बीटा घेऊ. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू आहे 1 मायनस 3 रूट 5 प्लसला प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 1 प्लस 3 रूट 5. सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू हे प्लस 3 रूट 5 आणि मायनस 3 रूट 5 कॅन्सल. सो 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. नाउ अल्फा इंटू बीटा करू. आता अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू आहे 1 मायनस 3 रूट 5 आणि बीटाची व्हॅल्यू आहे 1 प्लस 3 रूट 5. आता याला कसं लिहिता येतं, इन वन ब्रॅकेट ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए प्लस बी, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे कुणाचा 1 स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे 3 रूट 5 स्क्वेअर. सो 1 स्क्वेअर इज 1, मायनसला मायनस, 3 ला 3, रूट 5 3 स्क्वेअर 9, रूट 5 स्क्वेअर मीन्स 5 as it is 1 minus 45 means 44. Alpha into beta is equal to minus 44. Now the required quadratic equation, therefore required quadratic equation, that is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. So x square as it is minus alpha plus beta value किती आहे 2. 2 into x plus alpha into beta किती आहे minus 44 is equal to 0. Then x square minus 2x minus 44 is equal to 0. So this is our answer. Next याच्यामधलं 0 and 7. 0 and 7 मध्ये या 0 ला अल्फा म्हणूया, अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 7. सेम
आता आपण काय करणार, अल्फा प्लस बीटा काढणार. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 7. दॅट मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 7. नाउ अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा is equal to, value of alpha is 0 and beta is 7. So alpha into beta is equal to 0 into anything is 0. So this is the value of alpha into beta. Now required quadratic equation is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. So x square minus alpha plus beta किती आहे 7, x plus alpha into beta किती आहे 0 is equal to 0. Then x square minus 7x is equal to 0. So this is the required quadratic equation. Question बघा, determine the nature of roots for each of the following quadratic equation. आताच आपण याच्याबद्दलची चर्चा पाहिली होती की रूट्सचं नेचर हे कोणावरून डिसाइड होतं, डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आली तर रूट्स रियल आणि इक्वल असतात. त्याची जर व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल तर रूट्स अनइक्वल, रियल आणि अनइक्वल असतात. आणि त्याची व्हॅल्यू जर 0 पेक्षा लेस असेल, लहान असेल तर त्यावेळेस ते रूट्स हे रियल नसतात. हे आपल्याला माहिती आहेत कंडिशन. त्यावरून आपल्याला प्रत्येक ठिकाणी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना एबीसीच्या व्हॅल्यू अगोदर काढणं आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी एबीसीच्या व्हॅल्यू काढू, नंतर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढू आणि नंतर नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करूया. ओके, सो सी हियर the value of a is, if we compare this equation with a quadratic equation, that is ax square plus bx plus c is equal to 0, then we get a is equal to 3, b is equal to minus 5 and c is equal to 7. Now the value of discriminant, that is delta, is equal to b square minus 4ac. Delta is equal to b square means 5 square minus 4 into a is 3 into c is 7. So delta is equal to minus the square plus असतो 25 minus 84. डेल्टा इज इक्वल टू 84 मधून 25 मायनस करा, 59 मायनस 59. आता ही व्हॅल्यू कशी आहे, ॲज हे निगेटिव्ह आहे म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू कशी आहे, डेल्टा इज लेस दॅन 0, देअरफॉर रूट्स आर नॉट रियल. या ठिकाणी रूट्स आपल्याला रियल नाहीत असं सांगावं लागेल. नेचर ऑफ रूट काय आलं, नॉट रियल, रूट्स आर नॉट रियल. नेक्स्ट हे सुद्धा कंपेअर करा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0c आणि a इज इक्वल टू रूट 3, b इज इक्वल टू रूट 2 and c इज इक्वल टू मायनस 2 रूट 3. The value of discriminant, that is delta, is equal to b square minus 4ac. Delta is equal to b square means root 2 square minus 4 as it is a root 3 into c minus 2 root 3. So delta is equal to root 2 square means 2 minus into minus plus 4 into 2 into root 3 into root 3 3. Delta is equal to 2 plus 24. Delta is equal to 26. आता ही व्हॅल्यू कशी आहे, 0 पेक्षा मोठी आहे, पॉझिटिव्ह आहे ना, म्हणून डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. इथं लेस दॅन होतं, या ठिकाणी ग्रेटर दॅन 0. ॲज डेल्टा ची व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी मिळाली आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काय सांगता येतं, देअरफॉर रूट्स आर रियल and unequal.
रूट्स आर रियल अँड अनइक्वल. नेक्स्ट, एम स्क्वेअर मायनस 2m प्लस 1 इज इक्वल टू 0. यामध्ये सुद्धा कम्पेअर करू आणि ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -2 अँड सी इज इक्वल टू 1. अगेन द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दॅट इज डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. Delta is equal to b square means 2 square minus 4 into a means 1, c is equal to 1. So delta is equal to minus चा square plus असतो 4 minus 4 into 1 4 परत 4 into 1 4. Delta is equal to 0. आता ही डेल्टाची व्हॅल्यू 0 आलेली आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल therefore roots are real and equal. हे तिन्ही वेगवेगळ्या व्हरायटीचे म्हणजे तिन्ही रूटचे तिन्ही नेचरचे आहेत. बघा तिन्ही नेचरचे 3 एक्झाम्पल आहेत, बघून घ्या. या ठिकाणी लेस दॅन 0 असताना रूट्स रियल नसतात म्हणून सांगितलं आपण. ग्रेटर दॅन 0 असताना रूट्स रियल असतात आणि अनइक्वल. आणि डेल्टा इज इक्वल टू 0 असलं तर रूट्स रियल असतात आणि इक्वल असतात. ओके, तर हा पिरियड आपला याच ठिकाणी संपतो. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण नेक्स्ट पिरियडला बघूया.